नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2021 या वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या की ज्या घडामोडी आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांबद्दल माहिती सांगणार आहे. आणि हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. मी आज तुम्हाला या लेक्चरमध्ये जे पण काही मुद्दे सांगणार आहे त्या मुद्द्यांवर आधारित मी शेवटी काही प्रश्न विचारले, तर ते प्रश्न तुम्ही सोडवा. यावरून काय होईल की तुम्ही जे पण अभ्यासता आहात ते तुमच्या कितपत लक्षात राहतं ते तुम्ही तुमचं स्वतःचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करू शकणार. आणि सर्वात आधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून मी यापुढे जे पण काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली भेटून जाईल. आणि मी तुम्हाला आज जे पण काही शिकवणार आहे त्या संदर्भात जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. वाटल्यास तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करेल, तिथे जाऊन पण तुम्ही आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण समितीवर निवड करण्यात आली आहे त्याबद्दलची. तर ही न्यूज काय सांगते, देशी बीज जे असतात व देशी बीज व वनस्पती यांच्या संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो अशा व्यक्तींचा. आणि हे जे प्राधिकरण आहे वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण, हे जे प्राधिकरण आहे ते केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेलं आहे. आणि ह्या प्राधिकरणाकडून हा पुरस्कार देण्यात येतो कोणाला, की जे देशी बीज व देशी ज्या वनस्पती आहेत त्यांचं संवर्धन करण्यामध्ये योगदान देतात अशा व्यक्तींना. आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्कार निवड समितीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कांभळणे या गावातील राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड करण्यात आलेली आहे. आता ह्या राहीबाई पोपेरे कोण आहेत ते आपण थोडक्यात बघू. ह्या ज्या राहीबाई पोपेरे आहे ह्या पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धक म्हणून ओळखल्या जातात. ह्या ज्या राहीबाई पोपेरे आहेत त्या आपल्या देशभरामध्ये बीजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत. यांना वेगवेगळे पुरस्कार पण भेटलेले आहेत. ते पुरस्कार कोणते आणि कधी भेटले ते पण तुम्हाला माहिती हवं, याबद्दल पण आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांना रिसेंटली 2020 मध्ये जो पुरस्कार भेटला होता तो होता पद्मश्री पुरस्कार. नंतर 2019 मध्ये त्यांना भेटला होता नारी शक्ती पुरस्कार. आणि 2018 मध्ये त्या BCC 100 वुमेनमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. एवढी न्यूज तुम्हाला ह्या राहीबाई पोपेरेंबद्दल माहिती हवी. आता आपण पुढची न्यूज बघू. स्टार्टअप इंडिया सीड फंड ही एक योजना आहे आणि ह्या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. ही जी योजना आहे ती कोणी सुरू केली, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने. आणि कधी सुरू केली, एप्रिल 2021 मध्ये. ही जी योजना होती ती सुरू करण्याची घोषणा 16 जानेवारी 2021 रोजीच करण्यात आली होती. तर ती कोणत्या कशा निमित्ताने करण्यात आली होती या योजनेची घोषणा, तर स्टार्टअप इंडिया हा जो उपक्रम आहे ह्या उपक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रारंभ स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि ह्या परिषदेमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021
रोजी या योजनेची घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेनुसार आता एप्रिल 2021मध्ये ही जी योजना आहे स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना ती सुरू करण्यात आलेली आहे. ही जी योजना आहे ती सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेलं आहे? त्याचं उद्दिष्ट आहे जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला संकल्पना ज्या असतात त्या संकल्पना पुराव्याचे प्रमाणीकरण, उत्पादन चाचण्या, बाजारपेठ प्रवेश आणि व्यापारीकरण यांसाठी वित्तीय सहाय्य पुरवणे. वित्तीय सहाय्य पुरवलं जाणार आहे या स्टार्टअप्सना. जे नवीन स्टार्टअप्स चालू होतात त्या स्टार्टअप्सना वित्तीय सहाय्य पुरवलं जाणार आहे. कशासाठी? तर ते संकल्पना पुराव्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी, उत्पादन जे असतात त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी, बाजारपेठ प्रवेशासाठी आणि व्यापारीकरणासाठी. ही जी योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ सल्लागार समिती पण स्थापन करण्यात आली आहे आणि ही जी समिती आहे ती या योजनेची अंमलबजावणी करेल आणि ही जी योजना आहे त्यावर देखरेख पण ठेवेल. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे रेखा मेनन या व्यक्तींबद्दल. रेखा मेनन यांची नास्कॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आता ह्या ज्या रेखा मेमन आहे यांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे नॅस्कॉमवर, तर या नॅस्कॉमचा फुल फॉर्म काय आहे ते पण तुम्हाला माहिती हवं. त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. रेखा एम मेनन यांची नॅस्कॉम ही एक संघटना आहे आणि या संघटनेच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 2021मध्ये, एप्रिल 2021मध्ये. आणि ती यांची नियुक्ती 2021 ते 2022 या एका वर्षासाठी राहणार आहे. आणि ह्या पदावर म्हणजे कोणत्या पदावर? नॅस्कॉमच्या अध्यक्ष म्हणून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 2020-21चे जे अध्यक्ष होते UB प्रवीण राव यांची जागा ह्या रेखा एम मेनन घेणार आहे. आता आपल्याला ही पण माहिती हवी की हे जे नॅस्कॉम संघटना आहे तिची स्थापना कधी करण्यात आली? तिची स्थापना करण्यात आली होती 1988 साली आणि ही माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे IT जे उद्योग असतात ते उद्योग आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग उद्योगांच्या हितासाठी कार्य करणारी ना नफा एक संस्था आहे. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे जागतिक वारसा दिन. जागतिक वारसा दिन कधी साजरा करण्यात येतो? 18 एप्रिल ह्या दिवशी. इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ICOMOS. ही एक संस्था आहे आणि ह्या संस्थेने 1982मध्ये ह्या दिनाची स्थापना केली होती आणि ह्याला मान्यता युनेस्कोने दिली. कधी दिली? 1983मध्ये. आणि युनेस्कोने हा दिन साजरा करण्याच्या बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मग त्याच्यानंतरपासून 1983 पासून नंतर मग आपण जागतिक वारसा दिन 18 एप्रिल रोजी साजरा करत असतो. आणि 2021ची जागतिक वारसा दिनाची थीम होती कॉम्प्लेक्स पास्ट्स डायव्हर्स फ्युचर्स. ही थीम होती 2021 सालाची जागतिक वारसा दिनाची. भारतामध्ये टोटल किती जागतिक वारसा स्थळे आहेत ते पण तुम्हाला माहिती हवं. 18 एप्रिल 2021 पर्यंत भारतामध्ये एकूण 38 जागतिक वारसा स्थळे होती आणि त्याच्यामध्ये 7 नॅचरल साईट्स आणि 3 कल्चरल साईट आणि 1 मिक्स साईट आहे. पण आता ह्या क्षणाला आताच्या घडीला आज भारतामध्ये टोटल 40 जागतिक वारसा स्थळे आहेत. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे सुदर्शन सेन समिती. तर ह्या समितीबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे? RBI जी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
ह्या बँकेने आर्थिक क्षेत्रातील जी एक कंपनी आहे, मालमत्ता पुनर्निर्माण कंपनी, ह्या कंपनीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती 2021 एप्रिल 2021 आणि ही जी समिती स्थापन करण्यात आली, ह्या समितीमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे? 6 सदस्यांचा. आणि ही जी समिती आहे, ह्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? सुदर्शन सेन. आणि हे जे सुदर्शन सेन होते ते RBI जी आहे त्या RBIचे माजी कार्यकारी संचालक होते हे सुदर्शन सेन. आता ही जी समिती आहे, या समितीवर कोणत्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहे? या समितीची पहिली जबाबदारी आहे की ह्या ज्या कंपन्या आहेत, कोणत्या कंपन्या? ह्या मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्या. ह्या मालमत्ता पुनर्निर्माण कंपन्यांच्या कायदेशीर आणि नियामक चौकटीचे पुनरावलोकन करणे. आणि दुसरी जबाबदारी ही आहे की ह्या ज्या कंपन्या असतात, ह्या कंपन्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपाययोजना सुचविणे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे जागतिक बौद्धिक संपदा दिन. जागतिक बौद्धिक संपदा दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात येतो? 26 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असतो. आणि हा जो दिन आहे तो दरवर्षी आपण साजरा करत असतो. आणि हा दिन कोणातर्फे पाळण्यात येतो, कोणातर्फे साजरा करण्यात येतो? जी जागतिक बौद्धिक संपदा नावाची संघटना आहे, त्या संघटनेमार्फत हा जो दिन आहे तो पाळण्यात येत असतो. आणि हा दिन सर्वात पहिल्यांदा कधी पाळण्यात आला होता? 2000 या साली. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेतर्फे 2000 या सालापासून हा जो दिन आहे, जागतिक बौद्धिक संपदा दिन, तो पाळण्यात येत असतो. आता हा जो दिन आहे जो आपण पाळतो 26 एप्रिल रोजी, तर तो पाळण्यामागचा उद्दिष्ट काय आहे? तर ते उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे नवकल्पना ज्या असतात आणि नवरचनात्मकता यांना प्रोत्साहन देण्यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार जे आहेत त्यांची भूमिका जाणून घेणे. हे उद्दिष्ट हा जो दिन आहे तो साजरा करण्यामागचा ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण ही जी संघटना आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना, याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ही जी संघटना आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना, याची स्थापना कधी करण्यात आली होती? 14 जुलै 1967 रोजी. पण ही जी संघटना आहे त्याची स्थापना तर झाली होती 1967 पण त्याचं काम कधीपासून सुरू झालं? ह्या संघटनेचं काम सुरू झालं 26 एप्रिल 1970 काम सुरू झालं असं पण म्हणता येईल, किंवा अंमलबजावणी झाली 26 एप्रिल 1970 आणि ही जी संघटना आहे या संघटनेची अंमलबजावणी ज्या तारखेपासून झाली तो दिवस म्हणजे 26 एप्रिल हा दिवस आपण जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करत असतो. आणि ही जी संघटना आहे या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? ह्या संघटनेचं मुख्यालय आहे जिनेव्हा येथे. जिनेव्हा एक शहर आहे आणि ते स्वित्झर्लंडमधील शहर आहे. आणि ही जी संघटना आहे या संघटनेचा भारत हा आपला देश सदस्य आहे का नाही? तर याचं उत्तर आहे हो. भारत हा आपला देश जागतिक बौद्धिक संपदा या संघटनेचा सदस्य देश आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे टाइम्स जे मासिक आहे या मासिकाच्या 2021 मधील 100 सर्वात प्रभावी कंपन्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्या कंपन्यांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. टाइम मासिकाच्या 2021 सालातील सर्वात प्रभावी 100 कंपन्यांमध्ये भारतातील पुढील कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्या कंपन्या आहेत जिओ प्लॅटफॉर्म आणि बायजू. आणि ह्या ज्या 100 कंपन्या आहेत त्या 100 पैकी ज्या कंपन्या आहेत की त्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती हव्या, त्या कोणत्या आहेत? या यादीतील इतर कंपन्या ती आहे नेटफ्लिक्स, टिकटॉक, झूम, अदिदास,
इकिआ आणि मॉडर्ना ह्या कंपन्यांचा समावेश सुद्धा टाइम्स मॅगझिनच्या 2021मधील 100 सर्वात प्रभावी कंपन्यांमध्ये होता. हे तुम्ही लक्षात असू द्या. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे RBI जे आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याचे चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रविशंकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याबद्दल हे जे रविशंकर आहेत यांची नियुक्ती कोणाच्या जागी करण्यात येईल? यांची नियुक्ती जे BP कानुंगो होते RBIचे डेप्युटी गव्हर्नर, त्यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आणि हे जे रविशंकर जे आहेत यांचा ॲज अ डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यकाल किती वर्षांसाठी असेल? 3 वर्षांसाठी. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर माहिती हवं की RBIचा एक गव्हर्नर असतो आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर आपण हे जे रविशंकर होते यांच्याबद्दल तर बघितलं, हे चौथे डेप्युटी गव्हर्नर आहेत RBIचे. परंतु इतर जे 3 डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांची नावं पण आपल्याला माहिती हवी. जे इतर 3 डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांच्यातील पहिले व्यक्ती आहेत मायकेल डी पात्रा, दुसरे आहेत महेश कुमार जैन, तिसरे आहेत राजेश्वर राव. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे इवा चॅटबोट. HDFC बँक आणि कॉमन सर्व्हिसेस सेंटर्स यांनी एकत्रितपणे ग्रामीण भागातील ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवण्यासाठी म्हणून हे जे चॅटबोट आहे, इवा चॅटबोट, ते सुरू केलेलं आहे. कोणी दोघांनी मिळून? कॉमन सर्व्हिस सेंटर्स आणि HDFC बँक या दोघांनी मिळून. ही जी सेवा आहे, ही सेवा ग्रामीण भागातील उद्योजकांना समर्थन प्रदान करेल. आणि HDFC बँक जी आहे, ह्या HDFC बँकेद्वारे प्रदान करण्यात येणारे उत्पादने आणि सेवांबद्दलची माहिती जी आहे ती या चॅटबोटद्वारे ग्रामीण उद्योजक जे आहे त्यांना दिली जाणार आहे. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे निक्सीबाबत. निक्सीच्या 3 नवीन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे, या मंत्रालयाने एप्रिल 2021मध्ये नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच निक्सी याच्या 3 उपक्रमांचे उद्घाटन केलेले आहे. ते जे 3 उपक्रम आहेत त्यांची नावं काय ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या 3 उपक्रमांबद्दल एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ह्या 3 उपक्रमांची नावे तुम्ही लक्षातच असू द्या. त्यातील पहिला उपक्रम आहे IP गुरु, दुसऱ्याचं नाव आहे निक्सी अकॅडमी आणि तिसऱ्याचं नाव आहे निक्सी IP इंडेक्स. हे 3 जे उपक्रम आहे त्यांचं नव्यानेच ह्या 3 नवीन उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता आपण थोडक्यात बघू की हे निक्सी म्हणजे ॲक्च्युली काय. ही जी निक्सी आहे ती कंपनी कायदा 2013च्या कलम 8 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक ना नफा तत्वावरची संस्था आहे. आणि ही जी निक्सी संस्था आहे त्याची स्थापना कधी करण्यात आली होती? 2003 या वर्षी. आणि ही जी संस्था आहे या संस्थेचं काम काय असतं बरं? की भारतीय नागरिक जे आहे तर भारतीय नागरिकांसाठी इंटरनेट पायाभूत सुविधांचा विकास करणे हे काम आहे निक्सी या संस्थेचं. ही जी निक्सी आहे त्याचं फुल फॉर्म पण तुम्ही लक्षातच असू द्या. आपल्याला एक्झाममध्ये या निक्सीचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. मी तुम्हाला अजून एकदा सांगते तर तुम्ही लक्षात ठेवा. नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया. आता आपण पुढची न्यूज बघू. ती आहे ई-सॅन्टा. हे ई-सॅन्टा बद्दल आपण न्यूज बघू. ही एक बाजारपेठ आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीची हे एक बाजारपेठ आहे ई-सॅन्टा. या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे उद्घाटन एप्रिल 2021मध्ये करण्यात आलेले
आहे. ही जी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ आहे ई सँटा, ह्या ई सँटाचा फुल फॉर्म पण तुम्हाला माहिती हवा, याचा पण फुल फॉर्म आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ह्या ई सँटाचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ऑगमेंटिंग NACSA फार्मर्स ट्रेड इन ॲक्वाकल्चर. हा फुल फॉर्म आहे ई सँटाचा. आता ही जी बाजारपेठ आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीची बाजारपेठ, ही सुरू केल्यानंतर काय फायदा होणार आहे हे पण आपल्याला माहिती हवं. ह्याचा पहिला फायदा आहे की जे निर्यातदार असतात त्या निर्यातदारांना उत्पादकांचा शोध घेता येईल व त्यामुळे काय होईल की त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादने शेतकऱ्यांकडून थेट या निर्यातदारांना खरेदी करता येतील. आणि दुसरा फायदा काय होईल, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. शेतकरी जे असतात शेतकऱ्यांना मालाची उत्तम किंमत मिळेल. आता अशा प्रकारे आपण हे जे एप्रिल महिन्यामध्ये ज्या इव्हेंट्स घडल्या, ज्या आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे त्या बघितल्या. आता ह्या मुद्द्यांवर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्याची उत्तरे तुम्ही मला द्या. पहिला प्रश्न आहे, इवा चॅटबॉट कॉमन सेंटर सर्व्हिसने कोणत्या बँकसोबत मिळून सुरू केलेला आहे? पहिलं ऑप्शन दिलाय HDFC बँक, दुसरं ऑप्शन दिलाय स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरं दिलंय नाबार्ड आणि चौथं दिलंय महाराष्ट्र बँक. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढील विधाने विचारात घ्या. पहिला सेंटेन्स आहे, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना 26 एप्रिल 1970 रोजी करण्यात आली. दुसरं विधान आहे, या संघटनेचा भारत सदस्य देश आहे. आता आपल्याला बिनचूक विधाने जी आहेत ती निवडायची आहे. बिनचूक म्हणजे काय? चुकीची नसणारी म्हणजे बरोबर असणारी. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला दिलंय पहिलं ऑप्शन फक्त एक बरोबर, दुसरं ऑप्शन दिलंय 1 व 2 दोन्हीही चूक, तिसरं ऑप्शन दिलंय फक्त 2 बरोबर, चौथं ऑप्शन दिलंय 1 व 2 दोन्हीही बरोबर. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू आपण. तो आहे, टी रविशंकर कोणाच्या जागी RBIचे चौथे डेप्युटी गव्हर्नर बनले? BP कानुंगो यांच्या जागी बनले, मायकेल डी पात्रा यांच्या जागी बनले, महेश कुमार जैन यांच्या जागी बनले की मग राजेश्वर राव यांच्या जागी बनले? ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आणि असा एखादा प्रश्न असेल या तिघांपैकी जर त्याचं तुम्हाला उत्तर आठवत नसेल तर त्या मुद्द्यावर तुम्ही व्हिडिओच्या मागे परत जा, तो मुद्दा नीट बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या, तो मुद्दा नीट समजून घ्या. अशाने तुमचा अभ्यास नीट होईल. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथेच थांबवू. जर हे लेक्चर तुम्हाला, माझं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आवडलं असेल तर लाईक करू शकता. आणि तुमच्या इतर मित्रांना पण हे लेक्चर शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनाही माझ्या या लेक्चरचा फायदा होऊ शकेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.